नमस्ते बाय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण एक पॅक बनवणार आहोत जो की खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी। तर हा पॅक कसा बनवायचा आहे कसा नाही ते तर आपण डिटेल पाहणारच आहोत। पण या पॅक न होतं काय की तुमचे जे केस आहेत ते स्ट्रॉंग तर होतात, शिवाय कोंडा वगैरे ज्या पण समस्या आहेत त्या सुद्धा कमी होतात आणि तुमचे केस लांब आणि दाट होण्यासाठी मदत होते। तर आशा करते तुम्हाला सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप पुढे समजतील आणि त्यानंतर मग तुम्ही हा पॅक जो आहे तो नियमित लावायचा आहे, कमीत कमी 2 महिने। आठवड्यातून तो तुम्ही हा पॅक जो आहे तो 2 वेळा लावायचा आहे आणि असं 2 महिने करायचे आणि त्यानंतर तुमच्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या बहुतांशी 100% कमी झालेल्या दिसणार आहेत। 99% तर म्हणेन मी की कमी झालेले दिसणार आहेत आणि केस जे आहे ते तुमचे रिग्रोथ झालेले दिसणार आहे, हेअर ग्रोथ झालेली दिसणार आहे आणि त्यासाठी हा पॅक नियमित वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। बघा ताई, न होतं काय की तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा वापरता आणि त्यानंतर मग कंटाळता आणि सोडून देता आणि असं वाटतं की रिझल्ट आपल्याला परफेक्ट आला नाही, 100% रिझल्ट आपल्याला मिळालेला नाही। पण आयुर्वेदिक वस्तू ज्या असतात त्यांचा रिझल्ट हळूहळू येतो हे लक्षात यायला हवं आहे। तर बघा, आयुर्वेदिक कोणत्या पण वस्तू ज्या असतात त्यांचा रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो, पण रिझल्ट जेव्हा येतो ना तेव्हा अप्रतिम असतो आणि 100% रिझल्ट असणाऱ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा खूप जास्त प्रेम दिलेलं आहे माझ्या व्हिडिओजना। यापुढेही कंटिन्यू असंच प्रेम असेल अशी मी आशा करते। आणि कोणते पण बघा, आता बऱ्याच ताई असं म्हणतात की हे तेल बनवलं ते तेल बनवलं, यातलं नेमकं वापरायचं कोणतं? आता भरपूर तेल बनवलेली आहेत, भरपूर हेअर मास्क बनवलेले आहेत, हेअर पॅक बनवलेले आहेत, पण त्यातलं नेमकं वापरायचं कोणतं? तर आता हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे की तुमच्या आजूबाजूला कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या अवेलेबल होतात, कोणत्या म्हणजे कोणती सामग्री तुमच्या आजूबाजूला अवेलेबल होते त्याप्रमाणे तुम्ही ते प्रोडक्ट जे आहेत किंवा ती वस्तू जी आहे ती फॉलो करू शकता, त्या वस्तूला फॉलो करू शकता आणि त्यानंतर कंटिन्यू जेव्हा राहाल तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे। तर हा जो पॅक आहे याचा वापर जर तुम्ही नियमित केला तर तुम्हाला रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार। पण एवढंच करायचं की कंटिन्यू ठेवायचं आहे, 3दा 4दा 5दा वापरलं आणि सोडून दिलं असं अजिबात करायचं नाहीये। तर हा पॅक अगोदर बनवायचा कसं हे पाहू। तर हा ग्रीन हेअर पॅक बनवण्यासाठी आपण इथं कोरफडीचं पान घेतलेलं आहे, जास्वंदाची 7 ते 8 फुलं घेतलेली आहेत, खायचं पान आहे, जास्वंदाची पानं आहेत म्हणजे जास्वंदाच्या झाडाची पानं आहेत आणि थोडासा कांदा घेतलेला आहे। तर आता इथं कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पण यातलं आपल्याला अर्ध पानच हवंय, संपूर्ण पानाचा आपण वापर करणार नाहीये। जर तुम्ही ही जी रेमेडी आहे म्हणा किंवा हा जो पॅक आहे, पॅक विथ हेअर ऑइल जर बनवणार असाल तर आणखीन जास्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। ते कसं बनवायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त ग्रीन हेअर पॅक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त अर्ध पान लागणार आहे कोरफडीचं आणि इथं मिक्सरचं एक भांडं लागणार आहे, छोटं मोठं कोणतंही घ्या चालेल। तर इथं बघा, फुलं जी आहेत ती आपण यामध्ये घालू मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि शक्यतो या सगळ्या वस्तू ज्या आहेत आपल्याला फ्रेशच घ्यायच्या आहेत आणि जवळपास इथं 7 ते 8 फुलं मी घातलेली आहेत, जास्त कमी वस्तू झाल्या तरी काही हरकत नाहीये आणि 5 पानं घातलेली आहेत खायची आणि त्यानंतर जास्वंदाची पानं घातलेली आहेत साधारणतः मुठभर आणि इथं लाल कलरचा जो कांदा असतो तो घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा अर्ध्यातला अर्धा मी घेतलेला आहे, थोडासा कट करून घेतलेला आहे मोठ्या कांद्याचा पार्ट। जर छोटा कांदा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता आणि हा साली सकट आपल्याला यामध्ये चिरून घालायचा आहे, मोठाड चिरून घालायचा आहे। पण कांदा मात्र लक्षात ठेवायचा आहे, कांद्याचा जो कलर आहे तो मी जो कलर घेतलेला आहे त्याच कलरचा कांदा घ्यायचा आहे, पांढरा वगैरे कांदा घ्यायचा आपल्याला नाही। तर त्यानंतर आपल्याला कोरफडीचं पान घालायचं आहे। आता इथं बघा, कोरफडीचं जे पान आपण घालतोय त्याच्यावरची जी स्किन असते हिरव्या कलरची त्या सहित घालायचंय, कोरफडीचा गर नुसता वापरायचा नाहीये, तर हिरवं पान सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही साईडचे काटे काढून टाकू शकता, पण पान जे आहे हिरवा भाग जो आहे तो सुद्धा आपल्याला हवा आहे, त्याने आपल्या केसामध्ये जर कोंडा असेल तर जाण्यासाठी मदत होते। तर इथं बघा, आता पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये, याला बारीक वाटून घ्यायचंय, एकदम पेस्ट करून घ्यायचंय। तर चला याला अगोदर याची पेस्ट बनवून घेऊ। तर आपली ही पेस्ट जी आहे ती तयार आहे, पण ही जी पेस्ट बनते ती थोडीशी या पद्धतीने बनते, बारीक वाटली जाते, खूप बारीक वाटली जाते, पण
थोडीशी घट्टसर होते। त्यासाठी आपल्याला लावताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण नॉर्मल पाणी यामध्ये थोडंसं घालायचं, ॲड करायचं। तुम्ही हे बघू शकता खूप जास्त चिकट आहे आणि हे असंच जर लावायला गेलं तर व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळांना लागणार नाही। त्यामुळे आपण 2 ते 3 चमचे, पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचे। जास्तही पाणी घालायचं नाहीये। जर जास्त पाणी झालं तर ते केसातून खाली पडतं आणि याची सत्व सुद्धा पाण्यासोबत खाली येतात आणि त्यामुळे आपल्याला जर पातळ जर ही पेस्ट बनवली तर त्याचा उपयोग होणार नाही। त्यासाठी काळजी घ्यायची आपल्याला। 2 ते 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने म्हणते तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। परत एकदा याला वाटून घ्यायचंय। तर त्याला वाटून घेऊ आणि वाटून घेतल्यानंतर आपण याला बघा हे या पद्धतीचं असायला हवं। खूप जास्त जर घट्ट असेल तर लावता येत नाही आणि खूप जास्त पातळही असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे हे या पद्धतीचं चमच्यातून हलकसे खाली पडलं पाहिजे, या पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। आता ही ग्रीन पेस्ट आपली जी आहे ती तयार आहे। तुम्हाला सगळ्या वस्तू यामध्ये ज्या पण घातलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तूंचे फायदे जे आहेत ते मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेलीच आहे। आणि ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढू आणि आता लावताना घ्यायची काळजी कोणती, तर केसांना तेल नकोय। म्हणजे जर केसांना तेल लावलेलं असेल तर शॅम्पू करून मगच लावावं आणि केसांच्या मुळांना जास्तीत जास्त लावावं। शेंड्यांना थोडं थोडं लावलं तर चालेल पण मुळांना अगोदर कव्हर करून घ्यावं। आणि ही पेस्ट या पद्धतीची आपली तयार आहे। ग्रीन हेअर पेस्ट म्हणू शकता किंवा ग्रीन हेअर पॅक म्हणू शकता, हेअर मास्क म्हणू शकता, काही म्हणा। आणि हे तुमच्या केसांना खूप जास्त स्ट्रॉंग बनवण्यासाठी, तुमचे जर केस खूप गळत असतील तर ते स्टॉप करण्यासाठी आणि केसांची मुळं स्ट्रॉंग करण्यासाठी ही पेस्ट जी आहे ती खूप जास्त फायदेशीर आहे। तर अशा पद्धतीने आपली ही जी पेस्ट आहे ती तयार आहे। तुम्ही याला आता लावू शकता। तर ताईंनो अशा पद्धतीने आपण हा जो पॅक आहे बनवलेला आहे आणि या पॅकला बघा केस धुतल्यानंतर लावायचा आहे। केस म्हणजे तुम्ही जेव्हा पण शॅम्पू करता किंवा तुमच्या केसांमध्ये अजिबातच तेल नसेल त्या वेळेला आपल्याला हे लावायचं आहे। साधारणतः 30 मिनिट तुम्ही लावून ठेवा आणि परत नॉर्मल पाण्याने हे धुवून काढा। पाणी थोडंसं जास्त लागेल धुण्यासाठी कारण की छोटे मोठे कण केसामध्ये अडकू शकतात याचे, तर त्यासाठी थोडंसं पाणी जास्त घ्या आणि नॉर्मल पाण्याने याला धुवून काढा। मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही जो पण शॅम्पू वगैरे यूज करता शक्यतो माइल्ड शॅम्पूचा यूज करा। नाही म्हणलं तर तुम्हाला जर जमत असेल तर होममेड शॅम्पू जे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत ते तुम्ही त्याचा वापर करू शकता। म्हणजे ते बनवून तुम्ही नियमित त्याचा वापर करू शकता। त्या शॅम्पूचे फायदे अप्रतिम आहेत। तो कसा बनवायचा, काय बनवायचं सगळं डिटेल स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे। हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा। आणि ते जर शक्य नसेल तर तुम्ही कुठलाही माइल्ड शॅम्पू यूज करू शकता। छोट्या मुलांना जो बनवलेला शॅम्पू असतो तो यूज करू शकता। आणि जर ते शक्यच नसेल तर सरळ सरळ तुम्ही वाटिका शॅम्पू जो आहे तो घ्या आणि डायरेक्ट कधीही शॅम्पू केसांना लावायचा नाही। पाण्यामध्ये घालायचंय, कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी जे असतं थंड पाणी वगैरे, तर त्या पाण्यामध्ये तुम्ही जे पण पाणी वापरता, काही जण कोमट पाण्याने धुतात, काही जण थंड पाण्याने धुतात, तर जे पण शक्यतो खूप जास्त गरम पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर पाणी घ्या एका मगामध्ये आणि जेवढे पण तुम्हाला शॅम्पूची गरज आहे त्यापेक्षा थोडासा कमीच घ्यायचा शॅम्पू। शक्यतो जे पण मार्केटचे शॅम्पू वापरतात ते जास्त वापरायचे नाहीये, थोड्या कमी प्रमाणामध्ये वापरायचं। तर शॅम्पू मगामध्ये घाला पाणी घेऊन आणि त्यानंतर त्याचा फेस करा आणि मग तेव्हा अप्लाय करू शकता तुम्ही केसांवरती। डायरेक्ट कधीही केसांना शॅम्पू लावायचा नाहीये आणि व्यवस्थित धुवून काढून वॉश करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही याला 2 महिने, आठवड्यातून 2 वेळा 2 महिने यूज करायचा आहे आणि तुमची रिग्रोथ झालेली नक्कीच दिसणार आहे। केसांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर झालेल्या दिसणार आहेत। 99% मी तुमच्या केसांच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या या ग्रीन हेअर पॅकने कमी होताना दिसणार आहेत। कंटिन्यू वापरायचंय तुम्हाला, आठवड्यातून 2 वेळा आणि 2 महिने वापरायचंय। सगळ्या समस्या तुमच्या केसांच्या गेलेल्या दिसतील। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत